हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल योंको ए अपडेट. या चॅनलमध्ये मी मराठीमध्ये कॉन्टेंट बनवतोय रादर दॅन हिंदीमध्ये. आपल्या मराठी ऑडियन्ससाठी हा मी कॉन्टेंट रेडी करतोय, जिथे मी या कॉन्टेंटमध्ये स्पेसिफिकली लाईव्ह अपडेट देईन की ए आय रिलेटेड अपडेट्स आहे 2025 नोव्हेंबरमध्ये. आणि आता मी एक लाईव्ह इंटरॅक्शन करणार आहे Q&A, जिथे चॅट जीपीटी एक 15 इयर्स ओल्ड सायन्स स्ट्रीम मध्ये शिकतोय आणि त्याला डाऊट आहे की ए आय बद्दल त्याला ऑपॉर्च्युनिटी कसं भेटू शकते. सो त्याचं लाईव्ह इंटरॅक्शन असेल, Q&A फॉर्मॅट मध्ये आपला कॉन्टेंट असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर ए आय रिलेटेड एक गुड क्वालिटीचा कॉन्टेंट येतो. सो त्याला स्टार्ट करूया. फर्स्ट मला क्वेश्चन येतो की जसं की मी फार्मासिस्ट आहे आणि मी आपल्या ऑडियन्स सोबत इंटरॅक्ट करत होतो, तर तेव्हा मला समजतं की काही लोकांना ए आय मीन्सच नाही माहिती. ए आयचं डेफिनेशन द्यायला गेलो तर ए आय मीन्स एक मशीन आहे, ती तुमच्या मित्राप्रमाणे आहे. असा मित्र त्याला सगळं माहिती आहे. इंडियामधून ऑस्ट्रेलियामधलं माहिती आहे, इंडियामध्ये बसून त्याला नेदरलँडमध्ये मधलं माहिती आहे. असा मित्र जो आपल्यासोबत असिस्टंट आहे, म्हणजे तो तुझ्यासाठी फ्री मध्ये काम करतोय. या गोष्टी प्रिव्हियसली एवढा अवेलेबल नव्हत्या, एवढ्या सरफेस लेवलला नव्हतं. जसं आता ए आय आता सरफेस लेवलला आला आहे. ए आय आपली जी मशीन आहे त्याच्यासोबत लाईव्ह इंटरॅक्ट करू शकतात. जसे जेमिनाय असेल, रिसर्च असेल, कॉन्टेंट क्रिएशन असेल, किंवा कोणती पण जर्नी असेल, वेब डेव्हलपमेंट असेल किंवा कोणती पण जर्नी तुम्ही स्टार्ट करू शकता जस्ट युझिंग युअर फोन. या गोष्टी जस्ट तुमच्या फिंगर टिपवर जस्ट तुम्ही स्क्रोल करता, त्या गोष्टी जस्ट तुम्हाला त्या ए आय टूलचा वापर करून जस्ट तुम्हाला तुमची जी ए आय जर्नी आहे स्टार्ट करायची. आणि सेकंड क्वेश्चन की मी एकदा इंटरॅक्ट करत होतो एक बस कंडक्टर त्यांच्यासोबत, की तेव्हा मला समजले की ए आयचे फायदे आहेत तसं त्याचं नुकसान पण आहे. आणि काही लोक त्याच्या नुकसानासाठी यूज करतात, कोणाची तरी लाईफ हे करण्यासाठी, बर्बाद करण्यासाठी. सो या गोष्टी इट्स व्हेरी अनइथिकल. आणि ह्या गोष्टी का होतात आहे? बिकॉज ऑफ इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट आहे. इंडियामध्ये त्याची लेवलची एम्प्लॉयमेंट नाहीये, म्हणून त्या गोष्टी अराईज होतात आहे. जर माणूस बिझी असेल त्याच्या कामामध्ये तर ह्या गोष्टीचे थिंकिंग येऊ नाही शकत. आणि ह्या गोष्टीचं तुम्ही सॉल्व्ह कशा करू शकतात इंडियामध्ये एम्प्लॉयमेंट आणणं. मी तरी त्या गोष्टी करू नाही शकत. बट आता जी येणारी अपॉर्च्युनिटी आहे, जशी ए आय घेऊन येते आहे, ए आय 23 लॅक्स प्लस ए आय अपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे. सो तुम्ही ती यूज करू शकतात. आणि आपल्या इंडियन मार्केटमध्ये जे अनएम्प्लॉयमेंट जे स्टुडंट्स असतील, जे आपले माणसं असतील इंडियामधली, ते आता एम्प्लॉय होऊ शकतात जस्ट एक स्किल यूज करून. त्या स्किलचं नाव आहे ए आय जीपीटी गो. तो आता इंडियन युजरसाठी फ्री आहे, ऍब्सोल्युटली फ्री. आणि मी आपल्या ऑडियन्सला, आपल्या जे ए आय यूज करतात त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आता फ्री ए आय टूल्स यूज करा, जसं की चॅट जीपीटी आहे, परप्लेक्सिसिटी आहे, देन आपलं क्लाउड पण. क्लाउड इज लाईक प्रीमियम व्हर्जन, बट तुम्ही त्याचं फ्री व्हर्जन पण आहे, तिथे तुम्ही पण यूज करू शकतात. देन असेल गुगल जेमिनाय, ग्रॉक असेल, देन व्हेरियस ए आय टूल्स आहे, तुम्ही यूज करू शकता LM मॉडेल. बट हे 5 मी सांगितले ते ऍब्सोल्युटली फ्री आहे. ऍब्सोल्युटली फ्री मतलब जे पेटेंट युजर्ससाठी फ्री आहे, जेमिनाय स्टुडंटसाठी फ्री आहे. देन आपले चॅट जीपीटी, जसं मी ॲज प्रिव्हियसली मेन्शन, आपल्या इंडियन युजरसाठी फ्री आहे. सो तुम्ही ते यूज करू शकतात आणि तुमच्या ए आय जर्नी स्टार्ट करू शकतात. हॅलो चॅट जीपीटी, ॲज प्रिव्हियसली मेन्शन, जसं आपण पहिली बोललेलो की आपण एक लाईव्ह इंटरॅक्शन करतोय आणि त्याच्यामध्ये तुझा रोल आहे की तू 15 इयर्स ओल्ड स्टुडंट आहे. आणि मी एक प्रकारे तुझं सेशन घेतलंय, ए आय सेशन. या ए आय सेशन मध्ये मी ए आय ची डेफिनेशन सांगितलेली आहे, ए आय मध्ये काय मार्केट आहे, मार्केट ग्रोथ काय आहे, इंडियन मार्केट काय बोलत आहे. देन फ्री ए आय टूल्स सांगितले, तुला रिकमेंड केले, जिथे ऍब्सोल्युटली फ्री आहे. चॅट जीपीटी आहे, परप्लेक्सिसिटी आहे, देन क्लाउड आहे, LM मॉडेल्स बद्दल मी डिस्कस केलंय. देन
आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बद्दल पण डिस्कस केलंय. सो यावर काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला बोलू शकतोस आणि याची मी आन्सर पण करेल. अशा प्रकारे तुम्ही ChatGPT ला प्रॉम्प्ट दिला तर तुम्ही एक लाईव्ह प्रॅक्टिस पण करू शकतात. फर्स्ट क्वेश्चनला आपण डील करूया आणि फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर देतो. जसं की तुझा क्वेश्चन हा गुड होता की एआय म्हणजे काय. जसं प्रिव्हियसली मेन्शन केलं मी माझ्या व्हिडिओमध्ये की एआय एक मशीन आहे, ती इंटेलिजंट आहे, ह्युमन इंटेलिजन्स पेक्षा पण जास्त इंटेलिजंट आहे आणि ती अशी एक मशीन आहे ती तुमच्या हातामध्ये आहे आणि अशा मशीनला तुम्ही एक फ्रेंड बनवलात. आपण करिअरला शोधतोय, करिअरला चेस करतोय, तर त्याला त्याची आपण स्पीड असेल त्याला वाढवू शकतो की आपल्याला एक डिस्टन्स आहे करिअरमध्ये की एका वर्षामध्ये ह्या गोष्टी शिकायच्या आहेत तर तुम्ही 6 महिन्यामध्ये तुम्ही शिकू शकतात. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण द्यायला गेलो तर एक स्टुडंट आहे, त्याला शिकायचे एक फोटोसिंथेसिस, पण त्यांनी ट्युशन नाही लावलाय. एक एआय टूल आहे, नाव नाही सांगत, अनरिव्हील नाही करत, पहिली सांगतो कसा एआय टूलचा यूज केला त्यांनी एआय टूलचा यूज केला की त्याला एक कन्सेप्ट शिकायची होती आणि त्याला ती कन्सेप्ट शिकायला ट्युशन नाही लावायचं होतं बिकॉज ऑफ इकॉनॉमिकल कंडिशन. तर त्याने काय केलं, ChatGPT वर गेला आणि त्याने ती कन्सेप्टला एक्सप्लेन करायला सांगितलं सिम्पल लँग्वेजमध्ये. तर आता तुम्हाला समजू शकते त्याने आपल्या एआय टूलला एक फ्रेंड प्रमाणे यूज केला आणि त्याला इझिली त्याच्या विदिन 10 सेकंड आन्सर भेटलं. यावरून तुला आयडिया भेटेल की एआय म्हणजे काय. एआय एक स्मार्ट इंटेलिजन्स आहे. मी तुला एक बोर्डम एक प्रकारे इंग्लिश डेफिनेशन नाही सांगत. एआय एक मशीन आहे जी तुझ्यापेक्षा पण इंटेलिजंट आहे. जर तू त्या मशीनचा यूज तुझ्या डेली लाईफ मध्ये केलास तर तुला एक एज ऑफ तुझ्या करिअरला ग्रो करण्याची एज पॉइंट भेटेल, जिथे तू एका असिस्टंट सोबत काम करून, तुझा एक असिस्टंट असेल तो तुझ्यासाठी काम करेल विदाउट पेइंग अ सिंगल पेनी. हाऊ क्रेजी इज दिस स्टफ. मुझे कमेंट में बताओ. खूपच रोचक आहे. अशा प्रकारे एआयचा वापर केलेला आहे. अंदर सहज आणि चलनात्मक कृषीला येईल आणि दादा एकदम सोप्या भाषेत सांगा समजती. हेच तर एआयचे फायदे आहे. ते आपल्याला एक आहे देतात ज्यामुळे आपलं शिक्षणाचं पीक आणि वाटता वाढते. खरंच हात खुश रोमांचक आहे. शिक्षकासाठी हा नक्कीच. अरे सेकंड क्वेश्चन विचारू शकतो. मी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ एआयच्या वापरामुळे भारतात कोणते संधी होऊ शकतात किंवा एआय शक्तीने विज्ञानातील शिकण्याच्या आरोग्य कसं सुधारू शकतो. अशा प्रकारे मी प्रश्न विचारतो आणि तू त्याला उत्तर देऊ शकतोस. जसं की तू मेन्शन केलं की जो एआय यूज करतोय त्याला ऑब्विसली क्वेश्चन असेल की ओके या मार्केट काय, मार्केट कॅप काय. आणि रिसेंट टाइम्स मध्ये जसं प्रिव्हियसली 6 मंथ्स पासून जी ग्रो होते एआयची, ChatGPT असू दे, व्हेरियस एआय टूल आता सरफेस लेवलला होते, सरफेस लेवलला येतात आहे. पहिली मला स्वतःला त्याची नॉलेज नव्हती, पण आता ज्या लेवलला सरफेस होत आहे आपल्या इंटरनेटवर की ओके सगळी एआय टूल बनवतात आहे. सो प्रत्येकाला त्या एआय टूलची गरज आहे का, पहिली ते चेक करावे. आपल्या इंडियामध्ये जे एआय प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. 23 लाख प्लस जॉब अपॉर्च्युनिटी इंडियामध्ये येतात आहे आणि ह्यामुळे जसे की न्यू फील्ड ओपन होते, ते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, एआय एआय मार्केट अनालिसिस असेल आणि एआय कॉन्टेंट क्रिएटर असेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो माणूस आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी बोलतोय आणि हाऊ टू इंटरॅक्ट विथ एआय, त्याला पण एक प्रकारे अपॉर्च्युनिटी आहे. जसं सोरा 2 असेल, लिओनार्डो असेल अँड व्हेरियस एआय टूल्स आहे. बट हे 2 एआय टूल तुम्ही यूज करू शकता. परप्लेक्सिसिटी इज गुड फॉर यू. सो तुम्ही परप्लेक्सिसिटी यूज करायचं मी रिकमेंड करतो. जर तुम्हाला टेक्स्ट व्हिडिओ जनरेशन करायचं असेल, कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीला स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही हे एआय टूल यूज करू शकता.
याने विचारलं आहे ChatGPTने की एआयचा वापर शालेय अभ्यासात कसा करता येईल. इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण जे मोस्ट ऑफ स्कूल आणि ट्युशन्स आहेत, मी त्यांच्याशी इंटरॅक्ट करत होतो. तेव्हा बेसिकली त्यांच्या बोलण्यातून एक समजलं की त्यांना स्टुडंटला आपला डिजिटली अवेअर नाही करायचं की एआय टूल आहे. कारण जसं मी प्रिव्हियसली बोललो, प्रो अँड कॉन्स आहे. बट जर तुम्ही कॉन्सवरच फोकस दिलात तर त्या स्टुडंटची ग्रोथच नाही होणार. कारण आउटर वर्ल्डमध्ये स्टुडंटला ग्रो करायचं ना की इनर वर्ल्डमध्ये, जिथे ग्रोथच नाही. कारण त्यांना बाहेर जाऊनच जॉब करायचे, तिथे करिअर अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायचे. बरोबर. एक एआय टूल तो यूज करतोय ChatGPT, बट त्याला माहितीच नाही की कसं त्याचा वापर करावा, कसं चांगला यूजसाठी त्याचा वापर केला गेला पाहिजे. जर हा यूज त्यांना समजला तर ते जे कॉन्स आहेत त्यावरती फोकस नाही देणार. कारण त्यांना समजलं की एआयचा वापर कसा करावा, कसा एआय चे मार्केट आहे, कसं त्यांना जॉब भेटू शकतो, कसं ते स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात, कसं ते स्वतःचा एक कॉन्टेंट क्रिएशन जर्नी स्टार्ट करू शकतात. फर्स्ट ऑफ ऑल आपल्या स्टुडंटला ट्युशनमध्ये किंवा आपल्या स्कूलमध्ये एज्युकेट करायला पाहिजे. जी येणारी संधी आहे की एआय आहे, एआयची कॉन्स पण आहे. But focus on pro, you have to educate your student and your teacher and colleague also. कारण या गोष्टीमुळे जी सोसायटी आहे ती ग्रो होईल आणि एक अवेअरनेस क्रिएट होईल की कसा याचा वापर केला गेला पाहिजे. जो मला क्वेश्चन विचारला, हा सिंपल आन्सर द्यायला गेलो तर शालेय जीवनात ह्याचा उपयोग कसा केला जाईल. जसं मी सांगितले की गुगल ॲलन नोटबुक एक अतिशय चांगलं एक एआय टूल आहे. त्याचा वापर तू करू शकतोस जर तुझ्याकडे ट्युशन नसेल आणि तो पर्सन इकॉनॉमिकली डाऊन असेल. जर या गोष्टी असेल आणि त्याला शिकण्याची आवड आहे आणि आपल्या गुगल एक ट्रस्टेड एक ॲप आहे जिथे आपण सर्च करतो. अशा ॲपने एक एआय टूल बनवलाय. त्याचं नाव आहे गुगल ॲलन नोटबुक. जस्ट यू हॅव टू गो. तुला जायचंय युट्यूबला जाऊन तुला सर्च करायचे तुला कोणती कन्सेप्ट पाहिजे. देन त्या कन्सेप्टची जी URL आहे, त्याला URL मीन्स लिंक, त्याला कॉपी अँड पेस्ट करायची आहे. कुठे? आपल्या गुगल एलएम नोटबुक इंटरफेसवर, आणि तुला ती समरी देईल. हाऊ क्रेझी दिस स्टफ. तुम्हाला विदिन 10 सेकंड ह्या गोष्टी भेटतात, जी समरी भेटते. तुम्हाला बुक्स वाचायचे, जसं मी वाचतोय, ही एक फंटॅस्टिक बुक आहे. मी स्वतः रिकमेंड करेन तुम्हाला. हाऊ टू मेक अ फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्शियल टॉक विथ इन्फ्लुएन्शियल पीपल. तुम्ही जावा आणि या बुकला वाचा. कारण ह्या बुक्समध्ये एक कसं इंटरॅक्ट केलं गेलं पाहिजे या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. आणि कमिंग टू द पॉइंट की तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला समरी भेटेल, बुक्स वाचायची संधी भेटेल जी इंटरनेटवर आहे. तुम्हाला टाइम कन्झ्युमिंग आहे, तुम्हाला 1-2 दिवस लागतील. बट ह्या एआय टूलमुळे तुम्हाला एक समरी भेटते की ह्या गोष्टीचं कसं ह्या गोष्टीमध्ये काय आहे, काय समरी आहे, काय पॉइंट्स आहे, की पॉइंट्स आहे जे मी रिलेट करू शकतो आणि जे मी वाचू शकतो. देन तुम्ही ते बाय करू शकतात. तुम्हाला आयडिया भेटते. देन तुम्हाला ऑडिओ ओव्हरव्ह्यू आहे. जर तुम्हाला समजायची असेल ती कन्सेप्ट, तुम्ही जाऊ शकतात ऑडिओ ओव्हरव्ह्यू, जो गुगल ॲलन नोटबुकमध्येच फीचर आहे. तिथे तुम्ही पॉडकास्ट फॉर्मॅटमध्ये समजू शकतात की ओके, या कन्सेप्टचं मिनिंग काय, मराठीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल, बंगालीमध्ये, कोणत्या पण लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ॲब्सोल्युटली फ्री आहे हा एआय टूल. देन फ्लॅश कार्ड असतील, तुम्हाला त्या कॉन्सेप्टबद्दल रिमेंबर करायचे, आठवणीत ठेवायचे, तर फ्लॅश कार्ड बनवले जातात डिजिटली. ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज करू शकतात. म्हणजे आता मी फ्लॅश कार्ड बनवायला गेलो तर मला फर्स्ट ऑफ ऑल नोटपॅड, स्टिकी पॅड्स आणायला लागतील. बट एआय आहे, त्याला तुम्ही जस्ट कमांड दिली की तुम्ही जस्ट लिंक अपलोड केली, त्याच्याप्रमाणे त्यांनी फ्लॅश कार्ड बनवून दिले. तुम्हाला ते इझिली लक्षात येणार. देन तुम्हाला आठवणीत आली ती कन्सेप्ट. देन तसंच तुम्हाला क्विज खेळायचे असतील, की तुम्हाला बघायचे असेल की एआयने मला जी कन्सेप्ट आहे ती बरोबर शिकवली आहे की नाही. तुम्ही जावा क्विजमध्ये, आणि क्विजमध्ये तुम्ही क्विजमध्ये तुम्ही 50 की 100 असतात. तर तुम्ही क्विज फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन अँड आन्सर करू शकता.
एआय तुम्हाला क्वेश्चन करेल, तुम्ही आन्सर करायचे आहे. म्हणजे एक एआय टूल शालेय जीवनात तुम्हाला कसं उपयोगी आहे हे मी तुम्हाला सांगतोय. जसं एआय गुगल एलएम नोटबुक आहे. तो तुम्हाला ट्युशन शिकवतोय. देन तुम्हाला फ्लॅश कार्ड शिकवतोय, फ्लॅश कार्ड बनवून देते जिथे तुम्ही रिमेंबर करू शकतात. थर्ड थिंग की तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन पण बनवून देते जिथे तुम्ही आन्सर करू शकतात. म्हणजे विदिन 20 मिनिट्स मी त्या गोष्टी शिकू शकतो. आणि मला जर अजून समजलं नाही तर ऑडिओ ओव्हरव्ह्यू आहे, व्हिज्युअली ओव्हरव्ह्यू आहे, तिथे तुम्ही शिकू शकता व्हिडिओ ओव्हरव्ह्यू मध्ये. म्हणजे एक एआय टूल तुम्हाला किती फ्रीडम देतोय शिकण्याची. आणि फक्त ही शिकण्याची संधी ज्यांनाच अवेलेबल आहे ते शिकायला उत्सुक आहे. कारण जे लोक शिकण्यासाठी उत्सुक आहे त्यांना हे एआय टूल उपयोगी आहे. आणि मी सगळ्यांना रिकमेंड करेन की गुगल एलएम नोटबुक किंवा गुगल जेमिनाय असेल ते स्टुडंटसाठी फ्री आहे. परप्लेक्सिटी असेल ते एअरटेल युजरसाठी फ्री आहे. तर तुम्ही वापर करा आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही एआय जर्नी स्टार्ट करा.